मित्रांनो इकडे बघा आपला बैलगाडा क्षेत्रातील एकदम नामवंत व्लॉगर म्हणजे मुलाखती घेतो आणि इतर कॉमेडी व्हिडिओ आणि प्रत्येक ठिकाणी एकदम आपला ऐतिहासिक धार्मिक कार्यक्रम असतात ते दाखवण्याचा प्रयत्न करतो। तर तो आपला सूरज दादा आणि त्यांना इथे सन्मानित केलेला आहे। दादा कसा आहे आनंद, काय वाटला इथल्या नियोजनाबद्दल? खरं तर म्हणजे तिसगावची सगळी मंडळी त्यांचं मी धन्यवाद करेन आणि आपली जरीमारी आई असू द्या किंवा तिसगावची जी मानाची पालखी आहे ना त्या संपूर्ण कार्यकर्त्यांचं धन्यवाद करतो की बघा प्रत्येक आगरी कोळी कलाकाराला तुम्ही इथे इन्व्हाइट करून एक सन्मान चिन्ह ही म्हणजे एक खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी आणि आनंद वाटला की एवढं चांगल्या नियोजन करून आम्हाला पालखीमध्ये सहभागी केलं। दादा इथे अनेक कलाकार आले आणि प्रत्येक कलाकाराला जो नॉर्मल आहे आता तो स्टार्ट करतो त्या कलाकाराला सुद्धा इथे एक सन्मानित केला गेला, काय बोलाल? असं म्हणजे आपल्या समाजातील लोक पोरांना म्हणजे त्यांना प्रोत्साहन दिलं ना नक्कीच 100% त्यांच्यामध्ये एक वेगळीच एनर्जी निर्माण होईल आणि येणाऱ्या काळामध्ये ते आपल्या धर्माचं जातीचं सर्वांचं नाव वरपर्यंत नेऊन ठेवतील। तर दादा तुला काय वाटतं का म्हणजे इथूनच म्हणजे असा याच आपल्या कार्यक्रमात असं सन्मानित केला जातो, असं अनेक महोत्सव होतात त्या ठिकाणी प्रत्येक कलाकाराकडं नाही बघितलं जात, तू त्यांना काय बोलणार? संदेश देऊ इच्छितो की बघा म्हणजे आपलेच जवळची आपलं कसं असतं माहिती आहे का, मराठी असू द्या किंवा इतर जाती मी कोणाला टार्गेट नाही करत पण असं बोलतात की आपल्याच जातीची लोक आपल्यालाच खेचतात, पण तसं नाही व्हायला पाहिजे। प्रत्येक ठिकाणी ना आपल्या पोरांना ना कुठून कुठेतरी संधी देऊन पुढे नेण्याचं कार्य करायला पाहिजे आणि त्याच वाटचालीकडे सगळीजणं चाललेली आहेत आणि करतात। आता बघा इकडे तिसगावकरांचं देखील मी खूप सारं अभिनंदन करू इच्छितो की त्यांनी एवढं चांगलं नियोजन केलं। एक त्यांच्याकडून पण शिकण्यासारखं आम्हाला तरी खूप काही आहे आणि इतर देखील जे कार्यक्रम होतात ना तिथे आगरी कोळी कलाकारांना बोलून त्यांना सन्मानित करून त्यांची जी कला आहे ना ती जगप्रसिद्ध करण्याचं ते काम करत असतात। दादा एक प्रश्न राहिला दादा, आता बघा अनेक ठिकाणी महोत्सव होतात, मेले होतात, तिथे बाहेर परप्रांतीय लोकांना इन्व्हाइट केलं जातं, त्यांना पैसे देऊन बोलवतात, या गोष्टीबद्दल काय बोलाल? आता आपण फिरतोय जत्रा वित्र आता बऱ्याचशा चालू आहेत, तिथं मी एक तासाच ब्लॉग केला त्याच्यामध्ये जेमतेम म्हणजे घेतले छोटे मोठे होते बाहेरचे परप्रांतीय होते, बाकी तिथे देखील ना आपला मराठी माणूस जिथे असेल ना त्यांच्याशी जास्त बोलून त्यांचा बिझनेस माइंड कसा आणखी पुढे नेता येईल किंवा त्यांचा बिझनेस आणखी कसा पुढे जाता येईल ते दाखवण्याचा प्रयत्न केले। एक छोट्याशा चॅनलवरती व्हिडिओ टाकली, 1.5 लाखाच्या आसपास ती व्हिडिओ गेली आणि त्यांना देखील फायदा। आता मला मशा यात्रेबद्दल बोलता दादा? मशा यात्रेबद्दल तिथे देखील आहेत पण बघा हळूहळू का होईना आपला जो समाज आहे ना हळूहळू पुढे चाललाय आणि बिझनेस माइंड थोडासा आणखी त्यांच्यामध्ये त्यांना एक आपण प्रोत्साहन देण्यासाठी आपण देखील इतर गोष्टी प्रमोट करण्यापेक्षा आपल्या जे लोक आहेत ना जे बिझनेसकडे बोलतात त्यांना प्रमोट केलं पाहिजे। धन्यवाद दादा, चांगली मुलाखत दिली, माझ्या गुरुची आज मी मुलाखत घेतली। नाही मित्रांनो सगळं भावाभावाचं प्रेम आहे, गुरु नाही शिष्य नाही, कोण ना कोण प्रत्येकाकडनं शिकत असतो पण एक आहे जो मान मोठ्या भावाला दिला पाहिजे तो दिलाच पाहिजे। मी माझ्या भावाची जागा दादा तुला कधीच दिलेली आहे। दादा तू माझा छोटा भाऊच आहे आणि कधी पण वेळ प्रसंगी तुझ्यासाठी धावून येणार 100%। चला मित्रांनो आपला बोलक्या बावल्याचा खेळ दाखवतो, तो भाऊ भेटलेला आहे आपल्याला, तात्या बिंचूचं जे असं हे दाखवतो। भाऊ काय नाव आहे? भंडारी आणि माझा डायलॉग फेमस आहे, मी बोललो तर माझा तोंड दिसतंय आणि माझा तात्या बिंचूचा आवाज पण कुबड्या कुबड्या मला बाबा चमत्कारकडे घेऊन चल, लक्षा कपरा मला तिसगावच्या पालखीला जायचंय आणि तिथे म्हणायचंय ओम भगभुगी भागोदरी पद्मासे ओम भट स्वाहा। टाल्या टाल्या टाल्या। मित्रांनो इकडे बघा कलाकार आपला एक नंबर डायरेक्ट लाईव्ह मधून दाखवला। मित्रांनो आपण जो व्हिडिओ मधून बघतो तो सलमान खानचा आपला डुप्लिकेट। तर दादा काय बोलाल कसं वाटलं आपल्या तिसाई माऊलीच्या पालखीला येऊन? पालखी निघाली ना जेव्हा अक्षरशः अंगावरती काटा आपल्या आईची पालखी बघून एवढे भक्त। तर मित्रांनो इकडे केतन दादा आहे आणि ते सगळे इथं आपले आगरी कोली आणि अनेक जातीचे बांधव इथं आलेले आहेत। अनेक कलाकारांना ते प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक कलाकाराचा एक सत्कार करतात आणि एखाद्या माणसाचा एकदम इच्छा वाढत जाते अजून व्हिडिओ बनवण्यासाठी। तर ही ताई आहे त्यांनी आणि या भाऊनी फुल प्रत्येक एक पण कलाकार सोडला नाही, कारण त्यांना माहिती आहे आज आपला माणूस पुढे जाण्यासाठी आपणच प्रोत्साहन केलं पाहिजे। केतन दादा आहे आपल्या समोर।
मित्रांनो आमचा सुरत दादा निघालेले आहे. सुरत दादाला बाय बाय बोलतो. सुरत दादा बाय बाय. चला मित्रांनो, पालखी आपली पुढे गेले ती तुम्हाला पालखी दाखवतो.